सांगली जिल्ह्यातल्या आरेवाडी इथलं बिरोबा देवालय लाखोंचं श्रद्धास्थान आणि धनगर समाजाचं आराध्य दैवत आहे। या बिरोबाच्या प्रसिद्ध यात्रेसाठी विविध राज्यांमधून 2 लाख भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ढोल कैताळाचा निनाद, भंडाऱ्याची उधळ आणि चांगभल्याच्या गजरामध्ये भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं बिरोबा देवाचं दर्शन घेतलं। मिरज पंढरपूर राज्य महामार्गावर आणि कवठे महांकाळपासून 20 किलोमीटर अंतरावर श्री बिरोबा मंदिर आहे। हे मंदिर 8व्या शतकातलं आहे। गुढीपाडव्यानंतर या ठिकाणी मोठी यात्रा भरते। मेंढ्या पालन करणाऱ्या धनगर समाजाला वर्षभर भटकंती करावी लागते। मात्र या यात्रेनिमित्त सर्व धनगर समाज इथे एकत्र येतो आणि देवाचं दर्शन घेऊन समूह भोजनही करतो। यामध्ये दुसऱ्या दिवशी गोडाचा आणि तिसऱ्या दिवशी खारा नैवेद्य असतो। हे जे मंदिर आहे ते अतिशय जागृत असं देवस्थान आहे आणि लोकांच्या हाकेला पावणारा जो देव आहे तो महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रातून जे लोक येतात म्हणून याची संपूर्ण या 4-5 राज्यामध्ये ख्याती निर्माण झालेली आहे। महिलेने देवाला खाली आणले गेले आहे। गरोदर असल्यावर देखील ती देवाची सेवा करण्यासाठी वर जनावर राखत जात होते, परंतु तिला 9 महिने झाल्यानंतर तिला वर जाता येणं झालं। त्यानंतर ती निम्म्या वाटेत गेल्यावर तिच्या पोटात भरपूर दुखत असल्यामुळे देवालाही तिची दया आल्यावर देव तिथं प्रसन्न झाला व तिनं देवाला विनंती केली की तुम्ही देवा आता आम्हाला दर्शन सहज मिळण्यासाठी तुम्ही खाली या। यात्रेसाठी आलेल्या भाविकांना इथे मुबलक प्रमाणात पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे। यात्रेत शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला। यात्रेनिमित्तानं दैनंदिन वापराच्या गोष्टींचा बाजारही इथे मोठ्या प्रमाणावर भरतो। या यात्रेत समाज एकत्र आल्यावर सुखदुःखाच्या गोष्टींची देवाणघेवाण होते। सोबतच बिरोबाचे आशीर्वाद घेऊन पुढच्या वाटचालीसाठी भाविक मार्गक्रमण करतात। रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।